छत्रपती शिवाजी महाराज हे सर्वधर्मीय नव्हते असं वादग्रस्त वक्तव्य शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी केले। छत्रपती शिवाजी महाराज हे सर्वधर्मीय नव्हते असं विधान करून आता काही जण आपल्या सोयीनुसार छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास सांगत असल्याचा आरोपही संभाजी भिडे यांनी केलाय। त्याचबरोबर वाघ्या कुत्र्याची समाधी हटवण्यावरून राजे संभाजी छत्रपतींनी घेतलेल्या भूमिकेला त्यांनी विरोध केलाय। संभाजीराजेंची मागणी चुकीची असल्याचं देखील भिडे म्हणाले। त्यामुळे आता या वक्तव्याने नवीन वादाला कोंडी फुटली आहे। हो सर्व धर्म समभावी नव्हते, सर्व धर्म नव्हते, आम्ही चिकटवलंय। फक्त हिंदूवादी आणि हिंदू धर्माच्या रक्षणासाठीच होते। त्यांच्या पण इतिहासाचा अभ्यास कमी आणि शिवाजी महाराज या अलौकिक व्यक्तीचा उपयोग राजकारणासाठी करून घेण्याची हाव असलेले प्राध्यापक काय, व्याख्याते काय, शिक्षक काय, सगळे भाडोत्री वाईट बोलतोय मी, त्यांच्याकडनं हा गलबला निर्माण झालेला आहे। शहाजीराजे तर स्वतः मला हिंदवी स्वराज्य स्थापन करायचंय, मला स्वतंत्र राज्य उत्पन्न करायचंय, आदिलशाही, मातशाही, बडीशाही, निजामशाही, कुतुबशाही, मुघलशाही, डच, फ्रेंच, पोर्तुगीज, इंग्रज, सिद्धिअफशी या सगळ्या परकीय आक्रमकांनी सगळा देश खाऊन टाकलाय। तो हिंदूमय म्हणून समाज, हिंदू संस्कृती याच्या रक्षणासाठी मला स्वतंत्र हिंदूंची सत्ता म्हणजे हिंदवी स्वराज्य उत्पन्न करायचे असं बोलले। पुस्तकात पुरावे, परंतु कुठल्याही गोष्टीचा उपयोग लहान लेकरू त्याच्या हातात दिल्यानंतर पहिल्यांदा तोंडात धरून खायला उपयोग होतो। त्या न्यायाने सगळा समाजातले सगळेच लोक शिवाजी महाराजांचा उपयोग त्यांच्या उपयोगासाठी कसा निमित्त बघतात आणि त्याच्यात चोथा झाला। संदर्भ आहेत तुमच्या आतापर्यंतच्या वाचनामध्ये काय संदर्भ आहेत त्या काय वाचले मी, परंतु ती कथा सत्य की वाघ्या कुत्र्याने चितेत उडी घेतली, त्याचं स्मारक म्हणून ते केले। माणसं जेवढी एकनिष्ठ नसतात तेवढी कुत्री असतात। म्हणजे आत्ताच्या युगात हो देशाशी असं एकनिष्ठ राहायचंय आपल्याला, याचं द्योतक म्हणून ते पाहिजेच। नेमकी भूमिका काय, कुत्र्याच्या नावावरती तुम्ही दुसऱ्या कुठल्याच प्रश्न विचारू नका, नाही ते चाललंय। संभाजीराजे भोसले जे बोलताय ते चूक आहे, 100% चूक। ठीक आहे, आणखी काय डान्स बार बंद केले, हा त्यांची हिंमत अलौकिक होती, चाललेली नाही। डान्स बारच जुळ सावंत भावंड आहे ते काबरा नावाच्या पद्धतीच्या हॉटेल चालवणं, जो नादानपणा चालला आहे आणि त्याच्यात जो धुळगूस चाललाय विधानसभेत, हे काही लोकशाहीला शोभणार नाही आहे। कुठल्या व्यक्तीचं नाव घेत नाही, परंतु ज्यांनी हा नीचपणा केलाय ते सगळे देशद्रोही आहेत असं माझं मत आहे। सौ अंबुबाई पाटिल English Medium School and Junior College, Pre-NDA Training Center, CBSE pattern and military pattern, approved by Government of Maharashtra. Sou Ambubai Patil English Medium School believes that a better future lies where and students can learn themselves. Graded excellent by state and CBSE pattern for systematic scholastic and co-scholastic work. At Sou Ambubai Patil English Medium School, academic subjects and extracurricular activities complement each other to develop socially skilled and healthier students. Theories and concepts are well understood by performing scientific experiments on their own. At Sou Ambubai Patil English Medium School, we encourage students to think independently and develop their own skills. I want to become an aeronautical engineer. I want to become an athlete and win gold for our country. I want to be a IAS officer. When I grow up, I will build a school for poor children.
सौ अंबुबाई पाटील इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज. ॲड्रेस गोकुळ शिरगाव, तालुका करवीर, डिस्ट्रिक्ट कोल्हापूर. 9326617509, 9371331176.